आणि महाराज अशी परीक्षा घेत होते की साधारणतः 200-300 पायऱ्यावर गेल्यावर आम्ही दोघीच होतो, ज्या स्लो मोशनवाल्या होतो. म्हणजे माताजीपर्यंत मी कशी तरी पोचली. नशीब होतं आमचं की त्या दिवशी आम्हाला धुनी पण मिळाली. ओके. आणि मी धुनी प्रत्यक्षात बघितली आहे की तिथे लाकडे रचली आहेत, प्रचंड नामजप चालू आहे, अप्रतिम ऊर्जा आहे ती. म्हणजे मी फील करू शकते आता ती. एका 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 क्षणी अशी ज्वाला उत्पन्न होते आणि अख्खी लाकडं अशी ॲक्च्युली धुनी, ती प्रचंड धुनी. म्हणजे तिकडनं दर्शन करून आल्यावर धुनी घेतली, धुनीचा प्रसाद घेतला. उतरताना मात्र मला माझ्या त्राण नव्हतं. मग मी पालखी केली की म्हटलं आता नाही उतरत आहे. आणि मी पालखीतून उतरते. पालखीतून उतरताना 200 पायऱ्याच्या अलीकडे काही नागा साधू बसलेत. त्यातले काही नागा साधू असे असे रोखून बघतायत मला की मला कळेना, आणि मी त्यांनाच बघते, मला दुसरं काही दिसत नाही. एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला. तो काहीतरी मला देऊन गेला हे फील करते मी आजही. आणि मी म्हटलं अब यही रुको. मी त्या पालखीवाल्याला सांगितलं की यही रुको, मी यहाँ से चल के जाऊंगी. त्याने उतरवलं, त्याला पैसे दिले आणि मी तिथे थांबली 2-1 मिनिटं. आणि मला ना नजरेतनं सांगितलं जा आता तू. त्यांनी त्या नागा साधूंनी. आणि आपण आहे ना नसतो ती तुम्हाला नसते, ती शुद्ध नसते तुम्हाला. आणि मी तशीच उतरत पाय दुखत होता, मग एक स्टेप करत 200 खाली आली. माझ्याबरोबर होती ती एक मैत्रीण. तिला विचारलं की अगं तू बघितले का नागा साधू? ती म्हणाली कुठे होते नागा साधू? ठीक आहे, मे बी ही येईपर्यंत गेले असतील. असं मी 4-5 जणांना विचारलं. नो वन सेड मी नागा साधू बघितले. म्हणजे पूर्ण जमीनच सरकली की मला कळेना. आणि आत्ता कळतं की तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संत व्यक्ती किंवा हे तेवढं त्यांचं देणं द्यायला आलेले असतात. घरी आली, रोजचं काम सुरू झालं, सगळं झालं. मला 8 दिवसांनी आठवलं की शुभंगी यार तू लंगडत नाहीये. म्हणजे मी म्हटलं ना, आपण माणूस आहोत, आपण इतकं सहज घेतो या गोष्टीला की जोपर्यंत तुम्हाला दुखतंय तोपर्यंत पेन जाणवतं. आणि आय वॉज लाईक की मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे की काय हा अनुभव असेल. तो दिवस आणि आजचा दिवस मला परत त्या जागी कधी दुखणं नाही झालं.